नमस्कार, आपण पाहत आहात MK न्यूज नेटवर्क लाईव्ह. आपले हार्दिक स्वागत. आपत्ती मोठी आहेच, पण ज्या ज्या वेळेला असं संकट येतं त्या वेळेला सरकार खंबीर असायला पाहिजे. इथे राजकारण करायला आलेलं नाही, पण त्याच बरोबरीने तुमच्यावरती मी अन्याय सुद्धा होऊ देणार नाही. या सरकारला तुमच्यावर मी अन्याय सुद्धा करायला देणार नाही हे सांगायला तुम्हाला आलेलं आहे. मला अभिमान एका गोष्टीचा, अभिमान शब्द कोणाला योग्य वाटेल अयोग्य वाटेल, पण ओमदादा, कैलास, प्रवीण स्वामी, त्याच्यानंतर आपले आंबारस पण आणि सगळेच हे प्रत्यक्ष तुमच्या सोबत, म्हणजे मी व्हिडिओ बघितले आणि त्यावेळेला कैलास काय ओमदादा काय त्यांना फोन केला की अरे बाबा तुम्ही पुरात उतरताय, जनतेला मदत करताय, शेतकऱ्याला मदत करताय, पण स्वतःची पण काळजी घ्या. पण त्यांनी मला उलट म्हणजे तिथून मला सांगितलं की साहेब आमची काळजी करू नका, आम्ही शिवसेना प्रमुखांच्या शिकवणीमध्ये तयार झालेलो आहोत, काय वाटेल ते होऊ दे, पण आम्ही आमच्या जनतेला वाचवण्याचा प्रयत्न जीवापाड करणार आणि करणारच. तसा त्यांनी तो केला. आजचं हे संकट केवळ शेती नाही वाहून गेली, शेतकऱ्याचं आयुष्य वाहून गेलेलं आहे. आणि हे संकट थोडं नाहीये. मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केली, कशी घोषणा केली याच्यावरती मी नंतर बोलेन, पण तूर्त मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की दरवेळेला तुम्ही जे सांगता की योग्य वेळी अमुक करू, योग्य तुमची योग्य वेळ येणार कधी का, त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही पंचांग पाहणार आहात. आमची मागणी आहे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे की ज्याप्रमाणे आम्ही एक अल्पसा प्रयत्न केला होता तसाच हीच वेळ आहे. माझ्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याचा 7/12 कोरा करा आणि त्याला कर्जमुक्त करा, ही पहिली मागणी आहे. दुसरी, तुम्हाला मान्य आहे की नाही मला सांगा, कारण मी तुमच्या समोर येईपर्यंत मध्ये मध्ये जे शेतकऱ्यांना भेटत आलो त्यांच्याकडनं निवेदनं घेतलेली आहेत. सरकारने काय मदत जाहीर केली हा एक वेगळा भाग, पण सर्व शेतकऱ्यांची एक मोठी मागणी की आम्हाला हेक्टरी 50,000 रुपये हे सरसकट मिळाले पाहिजेत. तुम्हाला मान्य आहे का? कारण नुसतं शेतीचं एका वेळेचं नुकसान नाही झालं, शेती जी जमीन खरडून गेलेली आहे ती पुन्हा नीट नेटकी करायला 3 ते 5 वर्ष लागणार आहेत. आणि आज जी काय 2.25-2.5 हजार कोटीची मदत सरकारने जाहीर केलेली आहे ती संपूर्ण मराठवाडा जरी धरला तरी प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी किती मिळणार आहे? 8,500. आणि आता जे नुकसान झालंय, पाणी म्हणजे पिकं जी होती ती सडून गेलेत, हे साफसफाई कर, त्याच्यानंतर जमिनीची जी काय सगळी वाहतात झालेली आहे ती नीटनेटकी करण्याचा खर्च, माझा शेतकरी पुन्हा उभा राहणार कसा स्वतःच्या पायावर? आणि म्हणून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा. दुसरी गोष्ट, पीक विम्याचे सुद्धा जे काही यांनी जे निकष बदललेत, खरं पीक विम्याची सुद्धा रक्कम ही पूर्ण आत्ताच मिळायला पाहिजे. आता सुद्धा एका पीक विम्याची रक्कम ही मिळणार नसेल तो उपयोग काय, कशाला करायचा तुम्ही सगळी थोतांड? म्हणून फक्त एकच सांगतो,